नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण कृष्णराव अर्जुन केळकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज हे वाचणार आहोत. यातील आपण आज भाग 7 स्वराज्य स्थापनेला आरंभ इथून वाचण्यास सुरुवात करूया. मागल्या भागात सांगितल्याप्रमाणे आसपासच्या प्रांताची व किल्ल्यांची माहिती चांगली मिळवून महाराजांनी असे ठरवले की मोगल व मुसलमान यांच्या ताब्यात सह्याद्री बंधारा आहे. त्यावरील किल्ल्यात त्यांचा चांगलासा बंदोबस्त नसल्यामुळे त्या हाताशी घालण्याचा क्रम प्रथम सुरू करावा. म्हणजे असे होईल की त्या किल्ल्यासभोवतालच्या मुलूक सहज जेरतस्तीस येईल आणि अशी बिकट किल्ल्याच्या आश्रयाने यवनाशी थोड्याशा लोकांशी टक्कर देता येईल व जे देशमुख आपणास अनुकूल होणार नाहीत त्यांच्यावर जरब ठेवून त्यांना आपल्या अंकित करता येईल. परंतु विजापूरकरांच्या कोणत्याही किल्ल्यावर हल्ला करून तो घेण्याचे सामर्थ्य त्यांना त्यावेळी नव्हते व असा स्पष्ट विरोध त्या सरकारशी करण्यास धसणे त्यावेळी बरोबरही नव्हते. म्हणून त्यांनी प्रत्यक्ष लढाई टाळून कोणत्या तरी युक्तीने किल्ले हस्तगत करण्याचे ठरविले. याप्रमाणे पुण्याच्या नैऋत्येस सुमारे 20 मैलावर तोरणा नावाचा एक किल्ला आहे. त्यावरील अंमलदाराशी बोलणे लावण्याकरता महाराजांनी येसाजी कंक, तानाजी मालुसरे व बाजी पासलकर यांना पाठवले. त्यास त्यांनी असे सांगितले की हा किल्ला तूर्त आमच्या स्वाधीन करा. तो आम्ही बादशाहकडून आपल्याकडे करून घेणार आहोत. याप्रमाणे त्यांच्याशी समोपचाराने बोलणे करून व त्यांना काही लाच देऊन हा किल्ला 1646 साली महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला आणि विजापूर दरबारात आपला वकील पाठवून असे कळवले की हा किल्ला आमच्या हाती असल्याने सरकारच्या ताब्यातल्या इकडच्या मुलखाचा बंदोबस्त नीट राहून उत्पन्नही जास्त मिळेल. ही आपली बतावणी पचावी म्हणून त्या सालचे नेहमीच्यापेक्षा पुष्कळ जास्त उत्पन्न त्यांनी विजापुरास पाठवून दिले. या किल्ल्याची डागडुजी वगैरे करून त्यांनी मजबूत केला व त्याला प्रचंडगड असे नाव दिले. हा किल्ला खणत असताना त्यात त्यांना मोठा द्रव्यनिधी सापडला. तो आपणास दैवी प्रसन्न असल्यामुळे सापडला असा निरोप त्यांनी चोहीकडे पसरवला. त्यामुळे त्यांच्यावरील लोकांची श्रद्धा विशेषच वृद्धिंगत झाली. या किल्ल्याच्या आग्नेय दिशेस 3 मैलावर मुरबाड नावाचा एक मोठा डोंगर आहे. त्यावर एक मोठा मजबूत किल्ला बांधून त्यास राजगड असे नाव दिले आणि या डोंगराच्या 3 माच्यांना मजबूत तटबंदी करून त्यांना सुवेळा, संजीवनी व पद्मावती अशी नावे दिली आणि या किल्ल्याजवळील एका खेड्यात फर्माशी आंब्याची झाडे लावून तेथे नवीन पेठ वसवली व तिला शिवपुरी असे नाव दिले. येथे मावळे व कोकणी लोक जमून ते राजकारण करू लागले. हे त्यांनी चालवलेले किल्ल्याचे बांधकाम बंद करण्याविषयी आदिलशाने त्यांना हुकूम पाठवला व शहाजीराजे कर्नाटकात होते. त्यांना या गोष्टीचा जाब विचारला. राजांनी असा जबाब पाठवला की माझा मुलगा सरकारच्या विरुद्ध मुळीच वर्तवायचा नाही. तो जो काही खटाटोप करत असेल तो सरकारच्या तिकडील सत्तेला व आमच्या तिकडील जहागिरीला मजबूती आणण्याकरताच असला पाहिजे. असा जबाब राजाने आदिलशास पाठवला व दादोजीला पत्र पाठवून या गोष्टीबद्दल टपका दिला. दादोजीने महाराजांना अशी धामधूम न करण्याविषयी यापूर्वी अनेक प्रकारे सांगितले होते, परंतु ते त्यांनी मनास आणले नव्हते. वडिलांच्या या पत्राचाही त्यांनी मुळीच विचार केला नाही. आपल्या धन्याचा मुलगा असा आडदांडपणा करून आदिलशहाच्या इतराजीस पात्र होणार व आपल्या धन्याची दौलत घालवणार हे मनात येऊन दादोजी झुरणीस लागला आणि शेवटी आजारी पडून मृत्यू पावला. कोणी म्हणतात की या विश्वासू सेवकाने विषप्राशन करून स्वदेह त्याग केला. महाराज दादोजीला वडिलांसारखा मान देत असत. ही एक गोष्ट खेरीज करून इतर बाबतीत ते त्यांच्या आज्ञेचे सहसा उल्लंघन करीत नसत. दादोजी बिचानस खेळला तेव्हा त्यांच्यापाशी सगळा वेळ बसून राहून त्यांनी त्यांची शुश्रूषा केली आणि त्यांना औषधोपचाराची वगैरे मुळीच उणीव पडू दिली नाही. मरतेवेळी दादोजीने त्यांना एवढे सांगितले की आपली जहागिरी घालवून वडिलांवर संकट येणार नाही अशी जबाबदारी घेऊन जे काय करायचे ते करा. दादोजी मरण पावल्यावर पुण्याकडील सगळ्या जहागिरीची व्यवस्था करण्याचा कुलअख्त्यार शहाजीराजांनी आपल्या या कर्तबगार मुलास दिला व तेथे सारे उत्पन्न त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चास लावावे असे ठरवले. राजांच्या जहागिरीपैकी सुपे परगण्यावर त्यांचा मेहुणा मोहिते याला ठेवले होते. त्याला शिवाजी महाराजांनी असा निरोप पाठवला की तुमच्याकडच्या वसुलीचा सगळा ऐवज व तुमच्या ताब्यात असलेली 300 घोडे घेऊन पुण्यास यावे. तो त्याने न मानल्यामुळे त्यांना राग आला. मग त्यांच्याकडे शिमग्याचे पोस्त मागण्याच्या बहाण्याने जाऊन त्यांनी त्याला कैद केले व त्यांच्या ताब्यातील पागा व प्रांतही हस्तगत केले. तो आपल्या वडिलांचा मेहुणा होता म्हणून त्यांचा कोणत्याही प्रकारे उपमर्द न करता त्याला त्यांनी मोठ्या इतमानाने कर्नाटकात वडिलांकडे रवाना केले. पुण्याच्या पूर्वेस चाकण किल्ला आहे. तो शहाजीराजांच्या जहागिरीपैकी असून फिरगोंजी नरसाला यांच्या ताब्यात होता.
दादाजी कोंडदेव वारल्यावर हा नरसाला त्या किल्ल्यावर स्वतंत्र होऊन बसला होता. महाराजाने त्याला समोपचाराने वश करून घेऊन आपल्या अंकित केले आणि त्या किल्ल्याची व्यवस्था त्यांच्याकडे ठेवली. पुढे शिवनेरी किल्ला त्याने हस्तगत केला. त्यांचीही व्यवस्था या नरसाल्याकडेच दिली. हे किल्ले ताब्यात आल्यावर बारामती व इंदापूर येथील ठाणेदार आपण होऊन महाराजांचे अंकित होऊन त्यांचा हुकूम मानू लागले. पुण्याजवळील कोंढाणा किल्ला त्यावेळी विजापूरकरांच्या ताब्यात असून त्यावर फौजफाटा बराच होता. हा किल्ला आपल्या हाती आल्यावाचून आपल्या पुण्याच्या जहागिरीस बळकटी येणार नाही असे वाटून तो कसा हस्तगत करावा याचा महाराजांना विचार पडला. तो लढून सर करण्याचे सामर्थ्य त्यांना त्यावेळी नव्हते व असा उघड विरोध केल्याने आपला नाश होण्याची त्यांना भीती होती. म्हणून त्यांनी त्या किल्ल्यावर मुसलमान अंमलदारास लाच देऊन तो आपल्या ताब्यात घेतला. तो किल्ला हाती आल्यावर त्याची नीट डागडुजी वगैरे करून त्याने सिंहगड असे नाव दिले. यानंतर त्यांचे लक्ष पुरंदर किल्ल्याकडे गेले. तो निळकंठ नावाच्या एका ब्राह्मणाच्या हाती असून तो त्यावर स्वतंत्र होऊन बसला होता. तो मरण पावल्यावर त्याची 3 मुले निळोपंत, पिलाजी व संक्राजी हे त्या किल्ल्याच्या वाटणीसाठी भांडू लागले. त्यांनी हे आपले भांडण मिटवण्याचे काम महाराजांना सांगितले. त्यांचे भांडण मिटवण्याच्या मिशाने त्यांच्या किल्ल्यावर जाऊन महाराजांनी त्या 3 भावांना कैद केले आणि किल्ला हस्तगत केला. मग त्यापैकी वडील भावास आपल्या पदरी नोकरीस ठेवले. हा किल्ला हाती असल्यामुळे त्यांच्या इंदापूर, सुपे वगैरे परागण्यांना बळकटी आली. असाच विजापूरचा किल्लाही त्याने हस्तगत केला. या किल्ल्यावर शहाजीराजांच्या हाताखालचा सिद्दी बिलाल हबसी या नावाचा एक सरदार होता. त्याच्याकडे त्या किल्ल्याचा हवाला राहू द्यावा असा महाराजांचा मनोदय होता. परंतु त्या सरदाराचे असे म्हणणे पडले की शिवाजीराजे पुंडावा करीत आहेत. त्यांचे आचरण केवळ बेकैद आहे. हा त्यांचा स्वनाशाचा उद्योग आहे. अशांच्या पदरी मी राहू इच्छित नाही. हे त्याचे उत्तर ऐकून महाराजांना मुळीच राग आला नाही. का की तो शहाजीराजांचा जुना नोकर होता. त्याची यत्किंचितही बेअब्दी होऊ न देता उलट त्याची चांगली बिदागी करून त्यास त्यांनी शहाजीराजाकडे रवाना केले. यापुढे त्यांनी तिकोना, लोहगड व राजमाची हे पुणे परागण्याच्या वायव्येकडील किल्ले हस्तगत केले. याप्रमाणे महाराजांनी आपल्या जहागिरीच्या आसपासचे मुख्य किल्ले आरंभी स्वाधीन करून घेऊन तिला चांगली बळकटी आणली आणि चाकण किल्ल्यापासून नीरा नदीच्या पर्यंतचा सगळा प्रांत त्यांच्या सत्तेत आला. काबीज केलेल्या प्रत्येक किल्ल्याची डागडुजी वगैरे करून त्यावर त्यांनी मावळे लोक रखवालीस ठेवले. सापडतील तेवढे हुशार व इमानी लोक चांगले पारखून आपल्या पदरी ठेवण्याचा क्रम त्यांनी चालू ठेवला. यावेळी त्यांच्यापाशी मावळे लोकांच्या 10,000 पर्यंत जमाव झाला व त्यांची पागा 3,000 पर्यंत वाढली. येसाजी कंक, तानाजी मालुसरे व बाजी पासलकर यांना त्यांनी मावळ्यांच्या लष्करावर सरदार म्हणून नेमले. यावेळी त्यांच्याकडे द्रव्यबळ नसल्यामुळे त्यांना आपले सैन्यबळ वाढविता येईना. त्यांच्या पदरी राहून नोकरी करण्यास पुष्कळ लोक तयार झाले होते, पण त्यांना मुशाहिरा देण्याचे सामर्थ्य महाराजांना नव्हते. यास्तव कोठून तरी द्रव्य मिळाल्यावाचून स्वराज्य संपादनाचे कार्य सिद्धीस जाणे अशक्य आहे असे त्यास वाटले आणि मोठमोठ्या सावकाराकडून कर्जी द्रव्य घेण्याचा क्रम त्यांनी सुरू केला. जे सावकार त्यांना कर्ज देण्यास राजी नसत त्यांच्यावर जुलूम करून त्यांचे द्रव्य ते जप्त करीत असत. असा जुलूम करणे बरोबर नव्हते हे खरे, परंतु स्वराज्यसिद्धी व स्वधर्मरक्षण ही महत्त्वाची कार्ये साध्य करण्यासाठी त्यांना हा अन्याय नाईलाजास्तव करावा लागला. एके समयी त्यांना अशी बातमी लागली की कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद यांच्याकडून मोठा खजिना विजापूर दरबारी जात आहे. तो लुटण्याच्या मनात आणून महाराजांनी खजिना घेऊन जाणाऱ्यावर हल्ला करून त्यांना उधळून लावले आणि सगळा ऐवज हस्तगत करून राजगडावर नेला. या धामधुमीत महाराजांचे जे लोक पडले त्यांच्या कुटुंबाचा निर्वाह महाराजांनी चालवला आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे इनामे वगैरे देऊन उत्तेजन दिले. पुढे या मुल्लाशी उघड वैर माजवून त्यांच्यावर महाराजांनी आबाजी सोनदेव यास फौज घेऊन पाठवले. त्यांनी कल्याण हस्तगत करून मुल्लास कैद केले. हे विजयाचे वर्तमान महाराजांना कळताच ते जातीने कल्याणास गेले. त्यांनी मुल्लास बंदीतून सोडवून त्याचा मोठा आदर सन्मान केला व मोठ्या इतमामाने त्याला विजापुरास रवाना केले. या लढाईच्या गर्दीत आबाजी सोनदेवाने या मुल्ल्याची एक सून पकडून ठेवली होती. महाराज कल्याणास आले तेव्हा त्यांना म्हटले, या मोहिमेत एक अति लावण्य संपन्न तरुण स्त्री सापडली आहे. ती महाराजांच्या सेवेस योग्य आहे असे वाटल्यावरून तिला ठेवून दिले आहे. हे ऐकून महाराजांनी तिला आपल्याकडे घेऊन यावयास सांगितले.
आबाजीने तिला चांगली सजवून महाराजापुढे आणले. तिला पाहून ते म्हणाले, आमच्या मातोश्रीचे लावण्य या बाईसारखे असते तर आमचे रूपही हिच्यासारखे झाले असते. हे ऐकून जवळच्या लोकांस अशी निग्रही वृत्ती पाहून मोठा अचंबा वाटला. महाराज आबाजी सोनदेवास म्हणाले, ज्याला यश पाहिजे त्याने परस्त्रीचा अभिलाष कदापि धरू नये. राजाने उच्छिष्ट स्त्रीचा अंगीकार करू नये. परस्त्रीचा अभिलाष केल्याने रावणासारखे बलाढ्य पुरुष नाश पावले आहेत. तेथे आमच्यासारख्यांची कथा काय? राज्यात सर्व प्रजा अपत्य समान आहे. अशा तरुण सत्ताधीशाचा हा असा मनोनिग्रह व पापभीरुता पाहून व त्यांच्या तो गंभीरपणाचा बोध ऐकून सर्वांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला आणि हे कोणी महापुरुष आहेत अशी सगळ्यांची भावना झाली. मग महाराजांनी त्या तरुण स्त्रीस वस्त्राभरणे देऊन विजापुरास तिच्या सासऱ्याकडे पाठवून दिले. ताब्यात असलेल्या या मुलखाच्या बंदोबस्ताचे काम त्यांनी आबाजी सोनदेवास सांगितले. या विजयाने महाराजांना व त्यांच्या लोकांसही मोठाच हुरूप आला आणि त्यांनी आसपासचे किल्ले हस्तगत करण्याचा धूमधडाका चालवला. किल्लेदार समोपचाराने किल्ले सोडून देतात किंवा नाही ते पाहत. तसे ते करारास आले नाहीत तर किल्ल्यावर अकस्मात छापे घालून ते सर करीत. एखाद्या किल्ल्यावर अशा रीतीने प्रवेश नच झाला तर त्या किल्ल्यावर थोड्या बहुत रखवालदारीशी भेद करीत व धारकऱ्यांच्या डोक्यावर गवताच्या व लाकडांच्या मोळ्या देऊन त्यातून तलवार बंदुका वगैरे किल्ल्यावर नेत. मग तेथील फोडलेल्या लोकांच्या साहाय्याने इतरांशी लढून किल्ला सर करीत. असा महाराजांनी क्रम चालू ठेवून कांगारी, तुंग, तिकोनी, लोहगड, राजमाची, कुवारी, भोरप, धनवड, केलना, माहुली वगैरे किल्ले घेतले. त्या प्रांतात देशमुख पुंडावा करीत व पाळेगार रयतेस फारच उपद्रव देत. त्यांना महाराजांनी जेरीस आणून किंवा ममता दाखवून आपले अंकित केले व सगळा मावळ प्रांत त्यांच्या त्रासातून सोडवून सुखी व आबाद केला. कोकणातला बराच मुलूक जंजिराच्या शिद्धीने हाताखाली घातला होता आणि तो हिंदू प्रजेस फार छळी. त्याच्या नोकरीस सोडवळकर व कोडवळकर असे दोघे जमादार होते. त्यांची अनुकूलता मिळाल्यावरून महाराजांनी कोकणात स्वारी करून तळा व घोसाळा हे किल्ले स्वाधीन करून घेतले आणि या किल्ल्याच्या आसपासचा बराच प्रांत त्यांच्या ताब्यात आला. हा प्रांत कायमचा हाती राहावा म्हणून त्यांनी बिरवाडी व रायरी या डोंगरावर मजबूत किल्ले बांधले. त्यापैकी एक रायगड या नावाने पुढे प्रसिद्धीस आला. त्यावेळी राजापूर शहर सिद्धीच्या अंमलातील होते. या शहरात मोठा व्यापार चालत असून तेथे चांगले धनिक लोक आहेत असे कळल्यावरून महाराजांनी त्यावर हल्ला करून व त्याची नाकेबंदी करून ते लुटण्याचा बेत केला. तेथल्या कमाविसदाराने त्यांच्याशी एक सामना करण्याचा घाट घातला, पण त्यास त्यांनी चांगले शासन केल्यामुळे तो शरण आला. मग तेथील व्यापाऱ्याकडून व श्रीमंत लोकांकडून काढण्यात येईल तितके द्रव्य त्यांनी काढले. कोकणातल्या या पहिल्या मोहिमेत महाराजांना 2 मोठे लाभ झाले. एक असा, त्यांना गोवलकर सावंतांनी एक मोठी नामी तलवार नजर केली. त्याबद्दल त्यांना 300 होन व पोशाख दिला व आपल्या पदरी नोकरीस ठेवले. या तलवारीचे नाव त्यांनी भवानी असे ठेवले. ही तलवार घेतल्यापासून ते पुढे कोणत्याही मोहिमेस निघत नसत. ती हाती असली म्हणजे आपणास यश हटकून यावयाचे अशी त्यांची भावना असे, म्हणून ते तिची नित्यपूजा करीत. दुसरा लाभ असा, त्यांना मोहिमेत बाळाजी आवाजी चिटणीस हा अत्यंत इमानी व हुशार कारकून मिळाला. या बाळाजीचा बाप आबाजी हरिचित्रे हा सिद्धीचा दिवाण होता. त्याच्यावर सिद्धीची इतराजी होऊन त्याने त्याला व त्याच्या भावाला ठार मारले व त्याच्या बायको मुलास मक्केस नेऊन गुलाम म्हणून विकण्यासाठी रवाना केले. बाळाजीची आई मोठी हुशार बाई होती. तिने खलाशाचे मन वळवून आपणास राजापुरास नेऊन विकण्यास सांगितले. तेथे तिचा भाऊ विसाजी शंकर हा मोठा व्यापारी होता. त्याने त्यांना खलाशाकडून विकत घेतले. त्या बाईची 3 मुले होती. एक बाळाजी हा वडील मुलगा, दुसरा चिमाजी व तिसरा श्यामजी. याचे त्या मामाने चांगले संगोपन करून त्यांना शिक्षण दिले. बाळाजी मोठा झाल्यावर एका कसबेदाराच्या हाताखाली कारकून होता. शिवाजी महाराजांची स्वारी कोकणात आली तेव्हा त्याने त्यांना आपल्या दयनावस्थेच्या हकीकतीचे एक पत्र पाठवले. त्याच्या त्या पत्राचे अक्षर पाहून महाराज फार खुश झाले आणि त्याला आपली पदरी कारकुनाची नोकरी पत्करून राहावे असा जबाब पाठवला. त्यास बाळाजीने असे प्रत्युत्तर पाठवले की मामांचे कर्ज आहे ते फिटल्या वाचून मला आपल्याकडे येवत नाही. पुढे महाराज राजापुरास गेले तेव्हा त्यांनी बाळाजीचा शोध करून त्याला आपल्याकडे आणविले.
हे बाळाजीच्या आईस कळताच ती घाबरून गेली आणि महाराजांपाशी येऊन तिने त्याच्या चरणी लोटांगण घालून आपली सगळी हकीकत त्यांना निवेदन केली. ती ऐकून महाराजांना फार गहिवर आला आणि तिच्या दुसऱ्या 2 मुलांनाही बोलावून तिला महाराजांनी आश्वासन दिले की जसे हे तुझे 3 मुले तसाच मी तुझा 4था मुलगा असे समज. या 3 मुलांना माझबरोबर पाठव, मी त्यांचे कल्याण करीन. असे बोलून त्यांनी बाळाजीस आपला चिटणीस नेमले. चिमाजीस जमाखर्ची लिहिणे चांगले येत असे म्हणून त्याला आपला दफ्तरदार केले आणि श्यामजीस रायगडचा कारखान्यानीस केले.